यंदाच्या नवरात्री उत्सवासाठी सालाबादप्रमाणे परिवर्तन महिला आधार केंद्र आणि भाजपा महिला आघाडी हडपसर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भाविकांसाठी आदिशक्ती दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली। नाम मात्र 11 रुपये माफक दरात फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या आदिशक्ती दर्शन यात्रेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे हडपसर मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ शोभाताई लगड यांनी खास महिला माता भगिनींसाठी पुण्यातील ज्या ज्या काही मंदिरं आहेत, शक्तिपीठ आहेत किंवा जे देवीची मंदिरं आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं असं आयोजन, दर्शनाचं आयोजन त्याची सहल त्यांनी आयोजित केलेली आहे। जवळपास 500 ते 700 महिलांना त्या आज दिवसभर पुण्यातील जे काही मंदिर आहेत त्याचं दर्शन त्या निमित्ताने त्यांना ते घडवणार आहेत। आणि या नव्हे तर अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शोभाताई या भागामध्ये खूप छान असं काम करत आहेत। महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून असतील किंवा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते सतत कार्यरत असतात। या निमित्तानं त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी जाणाऱ्या सर्व माता महिला भगिनींना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा ठेवून एकदम थांबतो। नमस्कार, आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमच्या भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी शोभाताई लगड यांनी या प्रभागातील आणि हडपसर परिसरातील महिलांसाठी, माता भगिनींसाठी पुणे शहराच्या आसपासची जी शक्तिपीठ आहेत त्या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं देवदर्शन यात्रेचं या ठिकाणी नियोजन केलं आहे। त्या यात्रेचा शुभारंभ प्रसंगी यात्रेची सुरुवात आज या श्रीराम चौकातून होत आहे। शोभाताईंच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचं झालं तर एक सतत समाजासाठी जे अभिप्रेत असणारं काम करणारी कार्यकर्त्या म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे। त्या स्वतः प्राध्यापिका आहेत आणि महिलांसाठी आणि एकूणच या परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून फार मोठं काम आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही देवदर्शन यात्रा आहे। अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये शोभाताईंच्या हातून या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी घडो अशी मी या नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी, भविष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये प्रसिद्ध असे भवानी माता, भवानी पेठ, तळजाई माता, तळजाई टेकडी, सच्चिया माता, भारती विद्यापीठ मागे, महालक्ष्मी माता, सारसबाग, चतुशृंगी माता, चतुशृंगी, पद्मावती माता, पद्मावती, लक्ष्मी माता, सहकार नगर, आशापुरा माता, गंगाधाम, आई माताजी, गंगाधाम, 9 आदिशक्ती देवीची मंदिरे आहेत। शारदीय नवरात्र उत्सवात रोज आदिशक्ती मातांचे वेगवेगळ्या रूपातील मनोहारी पूजा बांधली जाते। महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देवीची अशा पद्धतीने पूजा बांधली जात असताना पुणे शहरातच संपूर्ण देशभरातील आदिमातांचे शक्तिपीठ आहे। ताईंनी आज जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमाचं खरंच कौतुक केलं पाहिजे। आज महिलांमध्ये जागरूकता आणण्याची गरज आहे, महिलांना शक्ती द्यायची गरज आहे। आणि जे आज नवरात्र चालू आहेत त्या नवरात्राच्या मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो। आणि त्यांनी म्हणजे जसं आपण पाहतो की सरस्वती असू, माँ दुर्गा असू, सगळे अवतार महिलांनी आता हे केले पाहिजे, स्वतः आत्मसात केले पाहिजे। आणि एक हिंदुत्व जागृत करून सगळ्या महिलांनी इथून पुढे त्याचा विचार केला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे अशा मी महिलांना शुभेच्छा देतो आणि ताईंचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बघतोय या ठिकाणी हा महिलांचा अतिशय उत्साहाचा कार्यक्रम दिसतोय। आज महिला नारी जी आहे त्या शोभाताई रोहिदास लगड मित्र परिवारातर्फे आपण हा पुण्यातील 9 देवींचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व महिला ह्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। सर्व महिलांना मी शोभाताई रोहिदास लगड मित्र मंडळातर्फे तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मी सहर्ष स्वागत करत आहे। धन्यवाद।
हडपसर विधानसभेतील महिला भगिनींना नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये 9 आदिमाता देवीच्या या रूपांचे दर्शन घडावे या उदात्त हेतूने परिवर्तन महिला आधार केंद्र संस्थापिका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा शोभा रोहिदास लगड यांच्या माध्यमातून आणि भाजपा विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती दर्शन यात्रा आयोजित केली. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच परिवर्तन महिला आधार केंद्र आणि श्रीराम मंदिर यांच्या वतीने नवरात्रानिमित्त आदिशक्ती दर्शन यात्रेचं आपण आयोजन केलेलं आहे. तरी या सर्व महिला भगिनींचं स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप भाऊ लोणकर, तसेच जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी भाऊ तुपे, तसेच हडपसर विधानसभेचे गणेशदादा गुले आणि भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस शिवराज आप्पा गुले हे देखील या सर्व महिलांचं स्वागत करण्यासाठी श्रीराम चौकामध्ये 6 वाजता आलेले आहेत. त्याचबरोबर प्रमोद सातव देखील आलेले आहेत आणि गेले 5 वर्षापासून हे 5वं वर्ष आपलं आहे. पहिल्या वर्षी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी मातेचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी करोनाचा काळ होता. त्या महिलांनी असं सांगितलं की ताई आम्हाला कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे. पहिलं वर्ष असल्यामुळे आपण त्यांना तिकडे घेऊन गेलो आणि त्यानंतर गेले 4 वर्ष आपण लागोपाठ पुण्यातील 9 देवी दर्शनाचं आयोजन करत आहोत. तर पहिल्या वर्षी आपल्याला 250-300 महिला होत्या. प्रत्येक वर्षी 100 महिला वाढत गेल्या आणि यावर्षी 700 ते 800 महिला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण हडपसर विभागातून महिलांनी आपल्याकडे नाव नोंदणी केली आणि अतिशय सुंदर असे आमच्या या माता भगिनी नटून फुटून आलेल्या आहेत. आता थोड्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी आरती करून देवी प्रस्थानासाठी निघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आयोजन केलेलं आहे गेले 15 दिवसापासून आमचे बंधू संदीप राऊत असतील, सचिन दादा असेल, किरण लोकरे असतील, प्रेम डोळे असतील, अक्षय कुलकर्णी आहेत, त्याचबरोबर दीपक लगड आहेत, राजश्री लगड आहेत, सुशीलाताई चौरे आहेत, संगीता बडे आहेत, विनीत थोरात आहेत, रायकर ताई आहेत. अशा सर्व माता भगिनी अगदी 15 दिवसापासून नियोजन करत होत्या आणि त्यांच्या त्या नियोजनाला आज खऱ्या अर्थाने मोठं स्वरूप आलेलं आहे आणि खरंच सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देते. आणि भारतीय जनता पार्टीचे जे हडपसर विधानसभेमधले जे आपले आमदार आहेत आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाने ही देवी दर्शन यात्रेचा आपण सुरुवात केलेली आहे. या यात्रेचा शुभारंभ जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे, भाजप संघटक सरचिटणीस गणेश घुले, पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर, भाजपा युवा मोर्चा प्रमोद सातव, माजी सरपंच शिवराज घुले आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. महिलांनी शोभा लगड यांच्या सामाजिक कार्याची पावती देत त्यांनी महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जावे असे आवाहन केले. तर मी सिद्धिविनायक विहार सोसायटीमधून बोलतेय. आजचा जो कार्यक्रम त्यांनी जो अरेंज केलेला आहे ते आपल्या प्रोफेसर शोभाताई रोहिदास लगड ह्या ताई जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं सामाजिक राजकीय कार्यामध्ये काम करतात. महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. कुठलाही प्रश्न असू दे ताई स्वतः खूप सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे क्लास अरेंज केलेले आहेत. शिवण क्लास, पुन्हा रांगोळी स्पर्धा वगैरे सगळे क्लास ते हे घेतात. आणि आता गणपतीमध्ये जे पूर्ण विसर्जनाचा कार्यक्रम चालू होता ना, आम्ही पहिल्यापासून 10 दिवसापर्यंत ताईंनी खूप छान कार्यक्रम केला. जवळजवळ 5 ते 6 हजार गणपती विसर्जन ताईंच्या ह्याच्यामुळे झालेले आहेत. आणि ताई सगळ्या क्षेत्रात म्हणजे खूप आघाडीवर आहेत. आणि सर्वात म्हणजे महिला सक्षम जे आहे ना त्यासाठी ताई खूप करतात. आणि आज आता ह्या आपलं नवरात्र चालू आहे, तर नवरात्रमध्ये ताईंनी 9 दिवस सगळीकडे आरती, भजन, कीर्तन, त्यानंतर जो प्रसाद वगैरे आहे ते वाटपचं खूप छान काम केलेलं आहे. आणि आज आपण ताईंनी ही यात्रा आयोजित केलेली आहे. ह्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 लेडीजचा सहभाग झालेला आहे. आणि ह्यामध्ये आपण अल्पाहार म्हणून सगळ्यांना नाश्ता वगैरे पण ठेवलेला आहे. ताईंनी हे असंच काम पुढे चालू राहावं, ताईंनी सगळ्यांना मदत करावी व येत्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून आम्हाला ताईच हव्या आहेत ही देवीच्या चरणी मी प्रार्थना करते. जय महाराष्ट्र.
आपल्या शोभाताई लगड ह्या खूप चांगल्या समाजकार्य करतात आणि त्यांनी महिलांसाठी ही आदिशक्ती यात्रा तयार केलेली आहे आणि त्या मी 5 वर्ष बघते की त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या सर्वांना नेतात आणि ज्येष्ठ नागरिकांची नेण्याची आणण्याची सगळी काळजी करतात आणि सर्व जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आणि त्या नक्की नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मी देवीजवळ प्रार्थना करते. आज शोभाताई लगड यांच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी पुन्हा दर्शन म्हणजे सगळ्या 9 देवींची ही ट्रिप त्यांनी अरेंज केलेली आहे. तर सर्व ह्या ज्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दिलेला आहे तसंच ताईंचं जे कंटिन्यू काम सुरू असतं महिलांसाठी त्यांच्या माध्यमातून समाजकामं जी चालू आहेत ती खूप स्तुत्य उपक्रम सुरू असतात. त्याच पद्धतीने त्यांनी नवरात्रीचं एक हे साधून सगळ्या महिलांसाठी जी पुणे दर्शनची अतिशय छान अशी यात्रा एक हे केलेली आहे आणि त्याला ह्या सगळ्या महिलांचा जो आपण सहभाग बघतोय तो अतिशय खूप खूप सुंदर आहे. तर ताईंना असेच पुढे कंटिन्यू त्यांनी कामं त्यांच्या माध्यमातून ही समाजसेवेची कामं व्हावीत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्र. हम पुणे में 17 साल से रह रहे हैं. अभी तक मुझे मालूम नहीं था आज तक कि पुणे में 9 शक्तिपीठ है. तो माता जी के दर्शन के लिए शोभाताई की वजह से आज हमें ये संधि मिली है कि आज उन्होंने ये यात्रा का अरेंजमेंट किया है और उसकी वजह से हम सब महिलाओं को माता जी के दर्शन का लाभ मिल रहा है. ताई लगड दरवर्षी महिलांची ट्रिप काढतात आणि आमच्या त्या खूप वर्षापासून मैत्रीण आहे आणि त्यांना आम्ही खूप सहभाग करतो आणि त्या महिलांसाठी खूप काही म्हणजे करतात. नमस्ते, मी सीपी वास्तूमधून मायाई तापे बोलते. गेली 5 वर्ष शोभाताई लगड आम्हाला देवदर्शनाला घेऊन जातात. खूप छान व्यवस्था करतात, नाश्ता चहा पाण्याची आणि खूप त्यांच्यामुळे आम्हाला देवदर्शन खूप छान प्रकारे होतं आणि एवढ्या सर्व महिला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आई जगदंबेच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की शोभाताई लगड ह्या निवडून आल्या पाहिजेत आणि नगरसेवक झाल्या पाहिजेत. हीच आमची देवीच्या चरणी प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव